उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबेदारपळ येथे असलेला गांधी तलाव म्हणजे लघु प्रकल्प हा गावकऱ्यांच्या कष्टातून उभारलेला असून शेतकऱ्यांसाठी आज खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे। हा तलाव बिबेदारपळच्या पूर्वेला असून गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। नान्नज रोडच्या बाजूला तलावाचे कार्यक्षेत्र आहे। या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र तब्बल 47 हेक्टर असून बोडीत क्षेत्रामध्ये नान्नज, मोहितेवाडी, सावंतवाडी, रानमसले, अकोलकाठी तसेच बिबेदारपळच्या काही भागातून पाणी येते। अलीकडच्या काही वर्षांमध्ये शिरापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी उन्हाळ्यात येत असल्याचे देखील आपणास पाहावयास मिळते। शेतकऱ्यांना शिरापूर उपसा सिंचनचा बऱ्याचपैकी फायदा होतो, परंतु शिरापूर उपसा सिंचनचे पाणी सध्या तरी म्हणावे तितके फायदेशीर ठरत नाही, कारण सध्या तरी या योजनेची उन्हाळ्यात कमी आवर्तने येत असल्याची आपणास पाहावयास मिळतात। जर यावर येणाऱ्या कालावधीमध्ये प्रशासन व अधिकाऱ्यांनी अभ्यासपूर्वक नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा अवलंब केला तर नक्कीच हा तलाव शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरू शकतो। धरणाची उंची 12 मीटर तर लांबी 1410 मीटर असल्याची पाहावयास मिळते। या तलावास 2 सांडवे असून डावा कालवा 3 किलोमीटर तर उजवा कालवा 6 किलोमीटर आहे, परंतु आज ते दोन्ही सांडवे नादुरुस्त असल्याचे पाहावयास मिळतात, त्यामुळे या सांडव्यातून पाणी सोडण्यात येत नाही। बऱ्याच ठिकाणी येथे अतिक्रमणे देखील झालेले पाहावयास मिळतात। सांडव्याला असलेल्या विहिरीवरील काही यंत्रसामग्री आज अस्तित्वातच नाही, जी आहे ती देखील पूर्णपणे नादुरुस्त आहे। तलावास लाभलेला भरावा हा आज पूर्णपणे काटेरी झाडाझुडपांनी व वेलीने व्यापलेला असल्याचे पाहावयास मिळते। यावरून तरी याकडे कोणाचेच लक्ष नसलेले जाणवते। या भराव्यावर पूर्वी अनेक विद्यार्थी आपणास अभ्यास करताना पाहावयास मिळत होते। 1972च्या दुष्काळानंतर आघाडी सरकारने भविष्यातील संकट टाळण्यासाठी हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असावा असे समजते। रोजगार हमी योजनेअंतर्गत 1976 मध्ये इंदिरा गांधी यांच्या कालावधीत तलाव खोदण्यास सुरुवात झाली होती। 1983 मध्ये तब्बल 7 वर्षांनी हे काम पूर्णपणे झालेले आपणास पाहावयास मिळते। सामग्रीचा वापर न करता मानवनिर्मित तलाव बनवण्यावर भर दिला असल्याचे समजते। हा तलाव पूर्णपणे मातीचा असून मानवनिर्मित आहे। 1989 मध्ये प्रथमच तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्याचे कळते। त्यानंतर 1992, 1996, 1998, 2001, 2003, 2005, 2009 तसेच लॉकडाऊन नंतर हा तलाव दरवर्षी भरत आलेला आपणास समजते। आज 2025 मध्ये मे महिन्यात झालेल्या पावसाने जवळजवळ 80% भरला होता, परंतु आज 4 महिने झाले हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे। या तलावाची किंमत 39 लाख असून यामुळे 600 पेक्षा जास्त एकर लाभक्षेत्र आहे व 500 एकर लागवडीखालील क्षेत्र असल्याचे पाहावयास मिळाले। तलावाची पाणी साठवण क्षमता
2.89 दशलक्ष घनमीटर असून 1.27 दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी तसेच 0.39 दशलक्ष घनमीटर मृतसाठा आहे. गावकऱ्यांच्या श्रमातून उभारलेला बिबेदारपळ लघु प्रकल्प आजही शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करत असून हा प्रकल्प स्थानिकांच्या जीवनमान उंचावण्यात मोलाचा वरदान ठरत आहे. लोकविकास न्यूज लढा जनहक्काचा रिपोर्टर विशाल ताटे.